नमस्कार. आज आम्ही आलो आहोत लेंटच्या किड्स क्रिसमस पार्टीमध्ये. माझ्या दोन्ही मुलांना घेऊन आलेले आहे. आमच्या ऑफिसमध्ये सगळेजण आपल्या मुलांना घेऊन इथं क्रिसमस पार्टीसाठी आलेले आहेत. एव्हरी इयर डिसेंबरमध्ये असते ही पार्टी आणि इथे मुलांसाठी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात. आता सध्या श्लोक आला बाहेर गेमिंग ट्रकमधून, त्याच्यामध्ये तुम्ही डान्स करू शकता, खेळू शकता. आणि श्रेया आहे कुकी डेकोरेशन कॉम्पिटिशनमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची कुकीज डेकोरेट करू शकता स्वतःच्या आयडिया लावून. सारी मुलं आहेत तिथे. वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये प्रत्येकजण इकडे तिकडे केले. कुकी डेकोरेशन करून थकल्यानंतर तुम्हाला खायला थोडंसं स्नॅक्स ठेवलेलं आहे. पाहू शकता खूप सारे लोक आलेले आहेत. ही छान सजावट बनवलेली आहे. खूप सुंदर सजवलेलं आहे सगळं. 3 मजली ऑफिस आहे आणि 4थ्या मजल्यावरती टेरेस आहे. अगदी फर्स्ट फ्लोअरपासून एंट्रीपासून सगळीकडे पूर्ण ऑफिसमध्ये इतकी सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मध्ये स्टेअर्स आहेत, तिथून सुद्धा खूप सुंदर दिसतं आहे. आणि क्रिसमस खूप मोठा साजरा करतात ऑस्ट्रेलियामध्येच नाही, पूर्ण बाहेरच्या देशांमध्ये. तुम्ही पाहू शकता बनीज आहेत, मोठमोठे टॉईज आहेत. इकडे अजून एक मोठा बनी आहे, टेडी बेअर. एकही कोपरा किंवा कोणा राहिला नाही सजवायचा असं मला वाटतं. इतकी मेहनत घेऊन खूप सुंदर सजवलं त्यांनी. आपण चेक करू. काही स्टॉल लावले जागोजागी असे ठिकठिकाणी मुलांना थकल्यानंतर खायसाठी ड्रिंक्स, चॉकलेट, लॉलीज, पेंटिंग, कॅन्डीज. आणि ते फेस पेंटिंग चालू आहे. आम्ही आता बिंगोमध्ये जॉईन केलं. बिंगो बिंगोमध्येही खूप मजा आली. तुम्ही बघू शकता डेकोरेशन, बलून्स. एखाद्या बड्डे पार्टीलाही इतकं होणार नाही, इतकं सुंदर बनवलं. खूप छान केलं डेकोरेशन. मला खूप आवडलं, काय वाटतं ना. आणि मी हे फर्स्ट टाईम जॉईन केलं क्रिसमस पार्टी. लास्ट टाईम मी डिसेंबरमध्ये इंडियाला आले होते, त्याच्यामुळं मला जमलं नाही. फायनली सांता आलेला आहे आणि सगळ्यांना तो हॅलो करतो. मुलं खूप एक्सायटेड आहेत त्याला भेटायसाठी. आणि ऑफकोर्स त्यांना माहिती आहे सांताकडून आपल्याला गिफ्ट मिळणार आहे आणि मुलं खूप एन्जॉय करतात. आता सगळेजण एका ठिकाणी गोळा झालेले तुम्ही बघू शकता. खूप सारी मुलं आहेत तिथे आणि वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये आहेत. अगदी 2-4 महिन्याच्या बाळांपासून अगदी 15-16 वर्ष, 18-19 वर्षापर्यंतची मुलं आहेत. सगळे माझे टीम मेंबर्स आणि त्यांची मुलं वगैरे असे काही माझ्या टीममध्ये आहेत, काही माझ्या टीममध्ये नाही आहेत. गिफ्ट मिळणार म्हणून मला खूप एक्साइटेड आहे आणि ते सरप्राईज गिफ्ट असेल सगळ्यांसाठी. आम्हालाही माहीत नाही की त्यांना काय मिळणार आहे. आम्हाला फक्त एज ग्रुप विचारलं होतं मुलांचं, त्याप्रमाणे त्यांना गिफ्ट आणता येईल. आणि आता फायनली त्यांचा विराजमान झालेला आहे. आता प्रत्येकाची नावं घेऊन त्यांना त्यांचं गिफ्ट देईल. मलाही असं वाटायचं लहानपणी सांताला बघून की खरोखर सांता येत असेल रात्री आणि तो आपल्याला जे हवं आहे ते गिफ्ट ठेवत असेल. मी विचार करायचे की आपल्या ह्याच्यामध्ये काय येत नाही हिंदू धर्मामध्ये सांता, पण ॲक्च्युली आपल्या आई वडीलच सांताचं काम करतात थोडक्यात.
खेळाचं नाव अनाऊन्स झालं आणि आता तिला काय गिफ्ट मिळते बघू. तिला गिफ्ट आपण नंतर पाहू. तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या माझ्या फ्रेंड्स आहेत. मीरा, ट्रेसी, हॅरी आणि बॅक साईडला पण खूप सुंदर डेकोरेशन केलं. बॅक साईडला सगळी छोटी मुलं आहेत जे प्रॅम घेऊन आलेले आहेत. काही लोक प्रॅमसोबत आहेत बॅक साईडला आणि इकडे मस्त डेकोरेशन आहे. कोणताही कोपरा नाही, इतकं सुंदर केलेलं आणि इतकी मेहनत आणि वेळ लागला असेल या सगळ्या डेकोरेशनसाठी. मला खरंच कौतुक वाटते की त्यांनी इतका सुंदर इव्हेंट ठेवला आहे. आणि फायनली एक फोटो क्लिक करून आम्ही आता लंचसाठी निघालो. लंचमध्ये ऑरेंजनी बॉल्स, फलाफल, व्हेज कटलेट, सँडविच बरंच काही आहे. आणि भारतीय लोकांमध्ये जरी ॲलर्जीचं प्रमाण कमी असलं तरी परदेशातल्या लोकांमध्ये फूड ॲलर्जीचं प्रमाण खूप मोठं आहे. हे सगळं मेंटेन करून असा इव्हेंट करणं खूप अवघड गोष्ट आहे. आम्ही आता हे सगळं फिनिश करून घरी निघालो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.